एक्झाम फोबिया, परीक्षेची भीती. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा प्रॉब्लेम येतो की पेपर समोर आला की ते ब्लँक होऊन जातात. काय प्रश्न आहे त्याचं उत्तर माहिती असतं पण मग लिहिता येत नाही, वेळेवर आठवत नाही, असा प्रॉब्लेम आहे. तर जर बऱ्याचशा पालकांना पण हा प्रॉब्लेम आपल्या मुलांमध्ये जाणवत असेल, एस्पेशली स्कूल गोईंग जे किड्स आहेत, म्हणजे शाळेत जाणारे जे मुलं आहेत त्यांच्या बाबतीत, तर त्यांच्यासाठी एक नामी उपाय देतो. काय कराल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डेली टेस्ट नावाची एक कॉन्सेप्ट, म्हणजे आपल्यात मराठी एक म्हण आहे बघा, रोज मड त्याला कोण रड. म्हणजे जर रोजच मरण जिथे बघितलं जातं तर तिथे किती रडणार तुम्ही. इन द सिमिलर वे तुम्ही काय करा की रोज त्यांना समजा मॅथ्स आहे, सायन्स आहे, तर छोटे छोटे अगदी 5-10 मार्काची टेस्ट द्या. काय होतं की ही 10 मार्काची जी काही टेस्ट आहे, अगदी 2 प्रश्नांची, ती त्यांना लिहिता आली, ती त्यांना त्याची उत्तर व्यवस्थित देता आली आणि त्याच्यात ज्यावेळी त्यांना 10 पैकी 10 मार्क्स मिळतील, त्यांचा कॉन्फिडन्स गेन होईल. आणि हा कॉन्फिडन्स गेन झाला ना, इट ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट्स इनटू द मेन एक्झाम. काय फायनल एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये हा कॉन्फिडन्स त्यांचा रिफ्लेक्ट होतो. परीक्षेची भीती घालवण्यासाठी ह्याच्यापेक्षा दुसरा नामी उपाय नाही.